सजग असलेलं एकमेव व्यासपीठ। भारत न्यूज 44, बातमी तीही बिंदास। पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटद्वारे 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गेल्या 2 वर्षात पूर्ण केल्या आहेत। पटेल हॉस्पिटल पनवेल हे रोजा रोबोटिक द्वारा गुडघ्याची 500 सर्जरी करणारा महाराष्ट्रामधला पहिला हॉस्पिटल झाला आहे। 550 ते 550 लोकांनी आतापर्यंत याचा लाभ घेतला आहे। रोबोट सर्जरीमध्ये लोकांचा फायदा असा होतो की स्नायू न कापता आणि लिगामेंट न कापता गुडघ्यांचं ऑपरेशन म्हणजेच नी रिप्लेसमेंट करता येते। शस्त्रक्रिया करताना रोजा रोबोट 0.5 मिलीमीटर आणि 0.5 डिग्री परफेक्शनने ऑपरेशन करू शकतो, ज्याचा फायदा रुग्णाला होतो, ज्यामुळे रुग्ण त्याच दिवशी चालायला लागतो। रुग्णाचा पाय खूप जास्त वागतो। हॉस्पिटलमध्ये कमी दिवस राहावं लागतं। रुग्ण पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी घरी जातो तेव्हा तो चालत घरी जातो आणि घरी सुद्धा 15-20 दिवसांनी लवकरच नॉर्मल लाईफ मध्ये येऊन जातो। याला इंजेक्शन कमी लागतात, गोळ्या कमी लागतात, हॉस्पिटलमध्ये कमी दिवस द्यावे लागतात। या रोबोट सर्जरीत वयाची मर्यादा नाही। शस्त्रक्रिया 35 वर्षाच्या माणसामध्ये पण करू शकतो आणि पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट शस्त्रक्रिया 93 वर्षाच्या रुग्णामध्ये सुद्धा केली आहे। ही शस्त्रक्रिया 70-80-90 किलो मध्ये पण करू शकतो आणि 120 ते 140 किलो वजनाच्या रुग्णावर पटेल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। गुडघ्याची शस्त्रक्रिया खूपच कॉमन झाली आहे। पटेल हॉस्पिटलमध्ये पनवेलमधील ग्रामीण विभागातून रुग्ण गुडघ्याच्या रोबोटिक सर्जरीसाठी आले आहेत। रुग्णालयात रोबोटिक सर्जरीसाठी पेण, रायगड, तला, मंडणगड, म्हसळा, सांगली, सांगोला, विटा, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, यूपी, बिहार, दुबई आणि बांगलादेशहून रुग्ण आले आहेत। शस्त्रक्रिया झालेले सगळेच रुग्ण प्रसन्न आहेत, कारण याचे रिझल्ट खूपच चांगले आहेत। ही शस्त्रक्रिया सामान्य माणसाला सुद्धा परवडते, कारण ती शस्त्रक्रिया इन्शुरन्स मध्ये पण कव्हर होते आणि सामान्य माणसाला जे नॉर्मल गुडघ्याचे प्रत्यारोपण आहे तेवढेच पैसे घेऊन रोबोटचे एक्स्ट्रा वेगळे पैसे चार्ज करत नसल्याचे डॉक्टर कुणाल मखिजा यांनी सांगितले आहे। आपण आजपासून एक्झॅक्टली 2 वर्षाआधी 9 नोव्हेंबर लगभग 2023 ला पहिला रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलं होतं पनवेलचं, रायगडचं। तेव्हा ही पहिली मशीन होती पनवेलची, रायगडची, जे आपण आणलेली पटेल हॉस्पिटल पनवेल इकडे। तेव्हा पहिला सर्जरी झाला होता 9 नोव्हेंबरला। आज 2 वर्ष झाले। खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय। आज 2 वर्षांनी आज 500 सर्जरी संपले आणि हे जे 500 सर्जरी संपले रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे, हे दिस इज द फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये पहिला हॉस्पिटल आहे ज्यांनी हे 500 सर्जरी संपवले आणि 500 लोक प्रसन्न झाले आणि याचा चांगला अनुभव घेतलाय। 2 वर्षाआधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची, रायगडची रोबोटिक नी रिप्लेसमेंट। पहिला मशीन होता, पहिला सर्जरी होता रायगडचा। आज 2 वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न आहोत हे सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल यांनी 500 सर्जरी संपवली आहे, जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोजा रोबोटिकवर महाराष्ट्रामध्ये 500 सर्जरीचा एक हॉस्पिटलनी संपवली आहे आणि या 500 लोक जे 500-500 लोक झाले ऑपरेशनवर, ते वयशील पण आहे, तरुण पण आहे। 35 वर्षापासून 93 वर्षाच्या माणसांनी या ऑपरेशनचा लाभ घेतलाय। या ऑपरेशन आम्ही सगळ्यांमध्ये केलं आहे। 120 किलो, 130 किलो, 140 किलो, तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आला या सर्जरी करताना। हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागामधून पण आले, मंडणगड, वाशिम, पेण, खला, मानगावहून। हा ऑपरेशनचा आपण लाभ घ्यायला लोक अख्खा इंडियामधून आले, यूपीमधून, बिहारमधून, सोलापूर, कर्नाटक, सांगली, सांगोला, विटा, दुबई, बांगलादेश। आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनच्या दिवशीच आपण प्रयत्न करतो की पेशंटला चालावं। ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी संध्याकाळी पेशंट चालतो। दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो। या 2 दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं, पाय कसं वागतो, पाय सरळ कसं होतो, जिनं कसं उतरायचं, जिनं कसं सरायचं। या सर्जरीनंतर माणूस आपला नॉर्मल लाईफमध्ये येऊ शकतो, काम करू शकतो, स्वयंपाक करू शकतो, जिनावरती खाली करू शकतो। लोक ट्रॅक्टर चालवतात, बाईक चालवतात, काही लोक तर कारनीच येतात फॉलोअप करायला, स्वतः कार चालवून। तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर। सरकारी योजनेविषयी काय?
सरकारी योजनामध्ये हा ऑपरेशन सरकारी योजनामध्ये आहे, जे आपण जे सायन्समध्ये लोक खूप फायदा घेतात. मी स्वतः गेलो 1-2दा तिकडे शिकवायला, तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजनाचा फायदा घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला. पारंपरिक पद्धतीने आणि रोबोटिक पद्धतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ज्या नागरिकांना रोबोटिक पद्धत माहीत नाही त्यांना कुठेतरी भीती असते, त्या भीती घालवण्यासाठी नागरिकांना तुम्ही काय सल्ला? नागरिकांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो, सब फास्टस्ट रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे. त्या ऑपरेशनमध्ये आपण स्नायू कापत नाही, नस कापत नाही, वाटी बदलत नाही, नुसता आत जाऊन रोबोटिक पद्धतीने गादी नवीन टाकून येतो. त्याचा फायदा असा होतो की माणूस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो, पाय वाकतो, खूप लोक मांडी घालून बसतात, शेतामध्ये काम करू शकताय, सगळं करू शकताय. तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त कामयाब होतो. माझे लोक जे खूप लांबून येतात, जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाही आहे तिकडे पोचायला, तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे आधी का नाही करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं. आपण मागच्या 4, 5, 8, 10 वर्ष भीतीमुळे, नाही माहितीमुळे आपण जीज लागलेला गुडघ्यावर चालत होतो, दुखणं सहन करत होतो, पेनकिलर घेत होतो, सगळे पद्धतीचे प्रयत्न करत होतो, तेल लावत होतो, पण काही काम नाही केलं. आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.